नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मानव यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे जितेदाची हळद. न सकाळ सकाळ उठला ना, आता काय मॅच होती, मग चालला मॅचला. आंघोळ केली आणि आला कट्ट्यावर मॅचला जायला. 15 ओव्हरची मॅच होती आमची. मग घरी बघ कसा बॅटा पडतो. आता पोचले ग्राउंडवर. मॅच लागणार होती, जतीनदा गेला टॉसला. मॅच जिंकले आम्ही ना, आता चालले घरी. हे बघा सर्व पोरं खुश झाले आहेत. आता हँडशेक करतील आणि जातील घरी. ना आता आम्ही काय तयारी केली सर्वांनी निघायला खारेकुरांसाठी. सर्व पोरं जमलेली. चलो मुरब्याच्या जेटीवर पोचले काय आणि मुलांनी स्टॉक घेतला. आज काय फुल धमालच करणार होते. काकांनी अटकवलेली बोट. मग काय समीक बोलतो मला दे, मी चालवतो. त्याने घेतली चालवायला. चालवता पोचले आम्ही. पोचले बस ना, मुलांची मस्ती चालू झाली. तिथे कोणीतरी चिंबोरीसाठी आखे मांडलेले ना, कुशलदाने उचलला ना, पहिल्या त्यात चिंबोरा लागला. मग काय कार्यक्रमाला झाली सुरुवात. आज होती इंडियाची मॅच ना. आता आपण भेटूया खारेकुरांची पब्लिक. मला सांगतात की ब्लॉग बनव, म्हणून त्यांच्यासाठी ब्लॉग बनवला. मांडवात पोचले आणि तेवढ्यात आला बेळा. मग काय लागले नाचायला मुलं. नाही बघा खारेकुरांची पब्लिक मस्त आहे ना. काकांची स्टेप बघा. आलेला कंटाळा, मग गेलो खेळायला खारेकुरांना. लागली होती मुलांना भूक, मग आलो खायला. जे होतं ते सर्व खाल्लं. तयारी केली आणि चाललो जितेदाला भेटायला. मी घातला होता कुर्ता. सर्व मुलं झाले रेडी. आता जाऊया फोटोशूट करण्यासाठी. मांडवात पोचला बस आणि आले होते आमच्या अल्लावेडची पब्लिक. मग काय त्यांना हाय बाय केलं आणि आता पुन्हा आले बसले कार्यक्रमसाठी. काकांना थोडा डेंजरच होता. त्याची स्टेप बघून ना खूप हसायला आला होता. आणि काकांचा खुर्चीवाला डान्स बघू शकतात तुम्ही, खूप भारी होता. मग काय वाजले होते 12 आणि जायचं होतं मुलांना घरी. मग आलो त्यांना सोडायला. मी राहणार होता तिथेच. बोटीची वाट बघत होते कारण काका गेले होते त्या बाजूला. मग काय आली बोट आणि बसले मुलं. करूया बाय बाय सर्वांना. परत आलो मांडवात आणि लागली होती पब्लिक नाचायला. थोडा आपण पण डान्स करूया तेवढ्यासाठी बाय बाय. आणि अब्बी भाऊ तर फुल फायर होता. तर डान्स बघू शकतात तुम्ही डायरेक्ट वरच्या लेवलचा. रात्री झोपलो आणि उठलो सकाळी घरी जायला, कारण 10:15चं लग्न होतं. गिवळीला पोचायचं होतं. मी मम्मी आणि पप्पा निघालो घरी जाण्यासाठी. मग काय पोचलो गिवलीला आणि पोचल्या लगेच लग्नाची तयारी. लग्न लागणार होतं. एकदाचं लागलं लग्न भाऊचं. लग्न झालं म्हणजे संपलं. आता काय घरातून बाहेर नाही निघणार आमचा भाऊ. आणि अल्लावडीवरून आला होता डॉन प्रिश भाई आणि चालू होती रिसेप्शनची तयारी. आम्ही पाडला फोटो आणि चालला आता घरी जायला, कारण झोप पूर्ण नव्हती झालेली म्हणून चाललो घरी. तर बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.